जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे आपलं लेक्चर आहे एम ए फर्स्ट इयरचं आहे आणि एम ए फर्स्ट इयरचं सेम सेकंड आणि आजचा जो विषय आहे डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन हा आजचा सब्जेक्ट आहे. डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन संदर्भात आज आपलं म्हणजे हा सब्जेक्ट आहे आणि या विषयासंदर्भात आपला लेक्चर आहे. पहा आता डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय तुम्हाला समजलंच असेल. म्हणजे प्रशासनाचा विकास, म्हणजे प्रशासनाचा विकास कसा होत गेला या संदर्भात आज आपण चर्चा करू. पहा सगळ्यात पहिले आता भारतीय प्रशासनाचा मूलभूत आधार काय होता. भारतीय प्रशासनाचा मूलभूत आधार आता काय वाटते तुम्हाला, भारतीय प्रशासनाचा मूलभूत आधार काय असेल, काय सांगता येईल? भारतीय प्रशासनाची उत्क्रांती कशी होत गेली, भारतीय प्रशासन कसं ग्रो होत गेलं, डेव्हलप होत गेलं आणि त्यातून आज आधुनिकतेचं रूप आपल्या समोर येत आहे. आणि एक चांगलं प्रशासन काय असते आणि चांगल्या प्रशासनाचे गुणवैशिष्ट्ये काय, हे पुष्कळ मुद्दे येते यामध्ये. पाहता भारतीय प्रशासनाचा मूलभूत आधार काय आहे. भारतीय प्रशासनाच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय प्रशासनाच्या मूलभूत आधाराचा विचार करावा लागेल आपल्याला. भारतीय प्रशासन ही काही 10-5 वर्षात तयार झालेली व्यवस्था नाही. भारतीय प्रशासनाचा मूलभूत आधार भारतीय संविधान आहे. हे जितके सत्य आहे तितकेच भारतीय प्रशासनाची उत्क्रांती झाली आहे हे देखील सत्य आहे. भारतीय प्रशासन व्यवस्था ही जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण प्रशासन व्यवस्था आहे. भारतीय प्रशासनाला फार मोठा वारसा मिळालेला आहे. भारतीय प्रशासन व्यवस्था ही एक विकसित होत गेलेली प्रशासन व्यवस्था आहे. भारतीय प्रशासन व्यवस्था निरंतर बदलत गेलेली आहे. तिच्यात घडत गेलेल्या बदलांची नोंद घेणे आवश्यक आहे. ही नोंद भारतीय प्रशासन व्यवस्थेच्या उगमस्थानाकडे घेऊन जाऊ शकते. भारतीय प्रशासन व्यवस्थेचे मूळ स्रोत या उत्क्रांतीमध्ये सापडते. तसेच भारतीय संविधान निर्मितीच्या इतिहासात देखील ते सापडते. भारतीय संविधान हे देखील भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या कुशीतून तयार झालेले आहे. भव्य व दिव्य रसायन आहे आणि भारतीय संविधान निर्मिती ही देखील एक उत्क्रांत प्रक्रिया आहे. राष्ट्रीय चळवळीच्या आदर्श तत्वाचा त्यामध्ये मिलाप झाला आहे. जगातील अनेक स्वतंत्र देशाच्या चांगल्या व्यवस्थेचा प्रभाव आपल्या संविधानावर पडलेला आहे. भारतीय प्रशासनाचा मूलभूत आधार आता आपण हे वाचलं मी तुमच्या समोर. आता भारतीय प्रशासनाचा आधार काय आहे. आता भारतीय प्रशासन हे एकदम असं म्हणजे काय म्हणता येईल, उद्याला आलं नाही. भारतीय प्रशासनाची उत्क्रांती सुद्धा हळूहळू होत गेली. बरोबर आहे, भारतीय प्रशासनाची उत्क्रांती हळूहळू होत गेली. असं नाही की याला सुद्धा मूलभूत आधार आहे. असं नाही की आजच एखादं राज्य स्थापन झालं आणि तिथं प्रशासन व्यवस्था लागून गेली. यामध्ये उत्क्रांती होत गेली. आणि भारतीय प्रशासनाचा मूलभूत आधार काय आहे, आपलं संविधान आहे. बरोबर आहे, आपलं संविधान हे भारतीय प्रशासनाचा मूलभूत आधार आहे. आणि भारतीय संविधान हे आपल्या प्रशासनाचा एक चांगला दुवा आज काम करत आहे. बरोबर आहे. आता भारतीय संविधानाची निर्मिती असं नाही आजच झाली म्हणून, किंवा एका दिवसातच हे संविधानाची निर्मिती नाही झाली. या संविधानाच्या निर्मिती होण्यासाठी भारतीय शास्त्रातील उदात्त असं तत्वज्ञान, उदात्त अशी सांस्कृतिक परंपरा, इतर देशांचे आदर्श, भारतीय देशांचे आदर्श या सर्वांचा मिलाप म्हणजे भारतीय संविधान. आणि भारतीय संविधान म्हणजेच आजचं आपलं प्रशासन. आज आपण माहीत आहे आपल्याला आज कायद्यानं चालावं लागते. आपली मनमर्जी चालत नाही. बरोबर आहे, कायद्यानं चालावं लागते. आपल्याला कोणाला शिवीगाळ करता येत नाही. बरोबर आहे,
कोणत्या जाती व्यवस्थेवर आपल्याला बोलता येत नाही, शिवीगाळ करता येत नाही. संविधानानं घालून दिलेले हे नियम आहे. एक उत्कृष्ट प्रशासन समाजामध्ये तेढ निर्माण झाला पाहिजे नाही, या दृष्टिकोनातून संविधानामध्ये सगळ्याच बाबी विचारात घेतलेल्या आहे. बरोबर आहे. यातूनच भारतीय प्रशासनाचा मूलभूत आधार आपल्याला दिसून येते. आता आता आहे आलंच आहे पुढे अधिक पहा. प्राचीन काळापासून आजपर्यंत काही प्रशासकीय संस्था व घटक निर्माण होत गेलेले दिसतात. काही प्रशासकीय संस्था किंवा घटक लोप पावलेले आढळतात. लोप पावलेल्या संरचनाचा विचार करणे देखील आवश्यक असते, कारण प्रशासनाची आजची जडणघडण होत असताना त्याचाही काही कार्यभाग होतो, हे त्यातून दिसून येते. त्यावेळच्या प्रशासकीय घटकात काही आमूलाग्र बदल झालेले असतील, तर काही प्रशासकीय घटक आजही त्या स्वरूपात अस्तित्वात आहे. काही प्रशासकीय सेवांनी विशेष स्वरूप धारण केलेले आढळते. भारतामध्ये अनेक राजवटी होऊन गेल्या, त्यापैकी राजवटीमधील प्रशासकीय अवशेष आजही अंशतः व काही बाबतीत पूर्ण अस्तित्वात असल्याचे दिसून येतात. आधुनिक प्रशासकीय व्यवस्था ही इतिहासातील अनेक राजवटीपासून कायमस्वरूपी घेऊन बनलेली आढळते. अनेक राजे महाराजे यांच्या प्रशासकीय कर्तृत्वाने आपली प्रशासकीय व्यवस्था लाभान्वित झालेली आहे. फार मोठा ऐतिहासिक वारसा आपल्या प्रशासनाला लाभलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल मी जेवढं आता हे रीड केलेलं आहे. आता भारतीय प्रशासनाचं सांस्कृतिक वारसा ठेव काय सांगता येईल. आता आपण वाचलंच आहे, सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा काय होती, प्रशासकीय व्यवस्था होती. आपण मराठ्यांचा इतिहास वाचतो, तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये सुद्धा प्रशासकीय व्यवस्था होती. भारतामध्ये अनेक प्रकारचे राजे महाराजे होऊन गेलेले आहे. त्यांनी सुद्धा आपलं राज्य चालवण्यासाठी एक चांगल्या प्रशासकीय व्यवस्थेची निर्मिती केली होती, जेणेकरून जनतेला एक चांगलं सेवा मिळावी या दृष्टिकोनातून ही व्यवस्था होती. आणि आपलं राज्य नियमितपणे आणि नियमबद्ध असावं असं आपल्याला समजते. तसंच आता आपल्याला माहिती आहे, आता मोगलशाहीचा कालखंड होऊन गेला, सुलतानशाहीचा कालखंड होऊन गेला. सगळ्यात पहिले तर प्राचीन हिस्ट्रीमध्ये अनेक राजघराणे. सुरुवातीला आपण पाहत होतो सिंधू संस्कृती, त्याच्यानंतर आपल्याला वैदिक पिरियडमध्ये सुद्धा आपल्याला सभा आणि समिती या दोन संस्था होत्या. बरोबर आहे. त्या दोन संस्था काय करायच्या, प्रशासकीय व्यवस्था होत्या, जशी आजची लोकसभा आणि राज्यसभा. अशा प्रकारच्या ह्या सभा आणि समिती होत्या तेव्हा. नंतर जर आलो आपण चंदेल वंश, राष्ट्रकूट वंश, मौर्य वंश, गुप्त वंश, सातवाहन वंश, चालुक्य वंश, पल्लव वंश, अशा प्रकारचे राजघराणे होऊन गेले. त्यानंतर सुलतानशाही आली. सुलतानशाहीमध्ये सुद्धा प्रशासकीय व्यवस्था होती. कोणी खूप असे कडक नियम केले. बरोबर आहे. अल्लाउद्दीन खिलजीची त्यांचा जर कालखंड पाहिला, जर कोणी आपल्या राज्यामध्ये जर भ्रष्टाचार करत असेल, त्यानं नियमच घालून दिला होता. जर कोणता दुकानदार जेवढं वजन मापतांनी कमी देईल, तेवढंच त्याचा मास कापला जाईल असा त्यांना फतवा काढला होता. आणि त्यामुळे भ्रष्टाचार हा कमी झाला होता. अशी कडक व्यवस्था त्यानं केली होती. नंतर येतो आपण सुलतानशाही झाल्यावर मोगलशाहीमध्ये तुम्हाला सुद्धा कालखंड माहीत आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर मोगलशाही झाल्यानंतर त्याच पिरियडमध्ये मराठ्यांचा हिस्ट्री चालू होते. 1707 मध्ये मराठी शाही अस्तित्वात राहिली पण थोड्या प्रमाणात. आणि आपापसातले कारण आणि आपापले पाय खेचणं
हेच त्याच्यामध्ये होतं. त्यानंतर ब्रिटिश कालखंड चालू होते आणि ब्रिटिश कालखंड तुम्हाला माहीत आहे. आणि ब्रिटिश कालखंडानंतर आता आपलं मॉडर्न युग, बरोबर आहे, असा हा कालखंडाचा पिरियड. आणि प्रत्येक कालखंडाचा विचार जर आपण केला तर प्रत्येक कालखंडामध्ये काय होतं, एक एक आपापल्या राज्याची प्रशासकीय यंत्रणा होती. शिवाजी महाराजांचं प्रशासकीय मंडळ हे अष्टप्रधान मंडळ होतं. वाकणवीस, आता मामलेदार, अशा त्याच्यामध्ये पोस्ट होत्या. प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं होतं आणि हे राज्यामध्ये चांगली यंत्रणा त्यांनी निर्माण केलेली होती, बरोबर आहे. आता आजची जी आपण यंत्रणा जे बोलतो ही सुद्धा याचा आधार हे प्राचीन भारतीय ज्ञान परंपराच आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ही घटना निर्मिती केली, संविधान निर्मिती केली, याला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय प्राचीन ज्ञान परंपरेचा सुद्धा अभ्यास केला. इतर देशांच्या राज्यघटनेचा सुद्धा त्यांनी आधार घेतला. त्याच्यातल्या चांगल्या बाबी ज्या जनतेच्या हिताच्या आहेत त्या चांगल्या बाबी त्यांनी आपल्या घटनेमध्ये नमूद केल्या. आणि आज घटना आपल्या डोळ्यासमोर आहे आणि प्रत्येक काम हे आपण आपल्या घटनेद्वारेच करतो, बरोबर आहे. पुढं पहा. पाहता भारतीय प्रशासनाची उत्क्रांती पहा कशी होत गेली. भारतीय प्रशासनाची उत्क्रांती पहिली आहे. पहिला जो पॉइंट आहे प्राचीन कालखंड. पहिला कालखंड कोणता बघू आपण, प्राचीन भारतीय कालखंड. पाहता याच्यामध्ये भारतीय प्रशासन व्यवस्थेला अतिप्राचीन काळापासून वारसा लाभलेला आहे. वेद आणि वेदोत्तर काळात भारतीय प्रशासनासंबंधी अत्यंत त्रोटक, अर्धवट व ओझरती माहिती मिळते. मनुस्मृतीने तर प्रशासनासंबंधीची अपूर्व अशी गाथाच उघडी करून ठेवली आहे. आपली आजची पंचायत राज व्यवस्था स्वतंत्र, स्वयंपूर्ण, स्वयंशासित, स्वयंनियंत्रित व स्वावलंबी अशा ग्रामांची छोटी छोटी प्रजासत्ताक राज्य असल्याची स्पष्ट नोंद आपणास आढळते. आता भारतीय प्रशासनाची उत्क्रांती पहिला काय आहे, प्राचीन भारतीय कालखंड. आता आपण अभ्यासला याच्या अगोदर सांगितलं मी तुम्हाला इंट्रोडक्शनरी मध्ये. आता याच्यामध्ये सुद्धा त्याच बाबी आल्या. भारतीय प्रशासन व्यवस्थेला अतिप्राचीन कालखंडापासून वारसा लाभलेला आहे. आताच बोललो आपण. वेद आणि वेदोत्तर काळात भारतीय प्रशासनासंबंधी अत्यंत त्रोटक, अर्धवट व ओझरती माहिती आपल्याला मिळते. मनुस्मृतीने तर प्रशासनासंबंधीची अपूर्व अशी गाथाच उघडी करून ठेवली आहे. मनुस्मृती माहीत आहे आपल्याला काय होतं तर किती किचकट बाबी त्याच्यामध्ये होत्या. एका वर्गाला मनुस्मृतीनं वर नेलं होतं तर दुसऱ्या वर्गाला तेवढंचपणे खाली टाकलं होतं. स्त्रियांवर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंधने घातली होती आणि पुरुष वर्गाला खूप असं वर नेऊन ठेवलं होतं, बरोबर आहे. आता आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही. पुढे पहा. आपली आजची पंचायत राज व्यवस्था स्वतंत्र, स्वयंपूर्ण, स्वयंशासित, स्वयंनियंत्रित व स्वावलंबी अशी ग्रामाची छोटी छोटी प्रजासत्ताक राज्य असल्याची स्पष्ट नोंद आपणास आढळते, बरोबर आहे.
प्राचीन भारतीय कालखंडामध्ये आपल्याला आता इथं वेद कालखंडामध्ये तुम्हाला आताच सांगितलं सभा आणि समिती अशा दोन सभा होत्या. आता वेद काळामध्ये सुद्धा प्रशासकीय व्यवस्था होती, त्यानंतर सुद्धा प्रशासकीय व्यवस्था होती. तसंच आजची पंचायत राज व्यवस्था स्वतंत्र, स्वयंपूर्ण आणि स्वयंशासित, स्वय नियंत्रित आणि स्वावलंबी अशा ग्रामाची म्हणजे खेड्यांची छोटी छोटी प्रजासत्ताक राज्य असल्याची स्पष्ट नोंद आपणास आढळते. म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये छोटे छोटे ग्राम, छोटे छोटे खेडे होते आणि त्या छोट्या छोट्या खेड्यामध्ये प्रजासत्ताक राज पद्धतीने प्रशासनाची व्यवस्था चालत होती. प्रजासत्ताक समजते ना, रिपब्लिक आपण रिपब्लिक डे काऊन स्वीकारतो, बरोबर आहे? का साजरा करतो आपण? कारण आपल्या भारतामध्ये लोकांचं राज्य, त्यालाच आपण लोकशाही म्हणतो. लोकशाही पद्धतीने आपलं शासन चालते, म्हणून आपण रिपब्लिकन डे साजरा करतो. आणि त्यावेळी काय भेटले, प्रजा म्हणजे संविधानाला मान्यता मिळाली, अंमलात आलं त्या दिवशी, म्हणून आपण काय बनलो, प्रजासत्ताक बनलो. हा आता प्राचीन भारतीय प्रशासनाचा पहिला मुद्दा. याच्यातला याच्यामध्ये काही कालखंड दिले आहे, म्हणजे घराने दिले आहे. पहिला दिला आहे चंद्रगुप्त मौर्य यांचं. हा पहिला भारतीय सम्राट होता ज्याने भारतीय प्रशासन व्यवस्थेचा पाया रचला आहे. अलेक्झांडरचा राज्यपाल सेल्युकसचा पराभव करून चंद्रगुप्ताने आपली राज्याची सीमा काबूल, कंधारच्या पलीकडे वाढविली. त्याच्या दरबारात ग्रीक वकील म्हणून मॅगेस्थनीज भारतात आला होता. त्याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि या ग्रंथात तत्कालीन भारतीय प्रशासन व्यवस्थेची विस्ताराने त्याने चर्चा केलेली आहे. आता चंद्रगुप्त मौर्य हा असा सम्राट होता की ज्यानं भारतीय प्रशासन व्यवस्थेचा पहिला पाया रचला. आणि अलेक्झांडरचा राज्यपाल म्हणजे अलेक्झांडर हे काय होतं, एक प्रदेश होता आणि त्याचा राज्यपाल हा सेल्युकस होता. आणि सेल्युकस निकेटरचा चंद्रगुप्त मौर्याने पराभव करून त्याची राज्याची सीमा आपल्या राज्यामध्ये मिळवली होती, म्हणजे फार मोठी गोष्ट होती तेव्हा. आणि कंधारच्या पलीकडे त्यांनी आपलं राज्य वाढवलं. आणि त्याच्या दरबारात ग्रीक वकील हा मॅगेस्थनीज होता. आणि मॅगेस्थनीजनं आपला इंडिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथात त्याने भारतीय प्रशासन व्यवस्थेची विस्तृतपणे चर्चा केलेली आहे. मौर्यकालीन सम्राटांपैकी अशोकाच्या काळात भारतीय प्रशासन व्यवस्थेच्या कार्यक्षमतेच्या उच्चकोटीला पोहोचलेली होती. आता पाया तर चंद्रगुप्त मौर्यानं ठेवला. आणि भरभराटी केव्हा आली, सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये. आणि सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये भारतीय प्रशासन व्यवस्थेला एक चांगली गती आणि दिशा मिळाली. मौर्यकालीन प्रशासन व्यवस्था कौटिल्याच्या अर्थशास्त्रात विस्ताराने केलेली आढळते. त्या काळच्या प्रशासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये खाली दिलेली आहे तुम्हाला. आता चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये कौटिल्य हा एक विद्वान पंडित येऊन गेलेला आहे आणि भारतीय प्रशासन व्यवस्थेची त्याने विस्तारपणे चर्चा त्यानं करून ठेवलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये कौटिल्य या अर्थशास्त्रात. आता त्यानं वैशिष्ट्य पहा काय सांगितले आहे. राजाची प्रजासत्ताक राज्य पद्धती होती. राजांची जी प्रशासन व्यवस्था कशी होती, प्रजासत्ताक होती. राजा स्वतःला गोडवादी किंवा दैनिक समजत नसे, तर प्रजा ही पुत्रवत समजली जात असे. म्हणजे राजा हा आपण देव आहे या साम्राज्याचा असा समजत नाही, तर या जनतेला तो आपले एक प्रकारचे नातेवाईकच तो मानत असे, असे कौटिल्य म्हणतो. प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख आधार म्हणजे तो प्रशासकीय कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असे. प्रशासन व्यवस्थेत साम्राज्याचा राजा हा त्या प्रशासकीय व्यवस्थेत एक चांगल्या प्रकारचं काम त्याला अपेक्षित होतं आणि तो एक चांगल्या कामाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची भूमिका हा राजा निभावत असे.
परंतु प्रत्यक्षात प्रशासन चालविण्याचे कार्य तो करीत नसे. प्रशासन चालविण्यासाठी तो मंत्री परिषदेची आणि अनेक सचिवांची नेमणूक करीत असे आणि प्रशासनात सचिवांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असे. कौटिल्याने सांगितलेलं आहे राजा प्रत्यक्षात कार्यभार चालवत नसे, तर यासाठी तो एक मंत्री परिषद निर्मिती करत असे आणि या मंत्री परिषदमध्ये एक प्रकारचं एक नियंत्रण मंडळ तिथं असे आणि 15 ते 20 लोकांचं हे नियंत्रण मंडळ असे आणि प्रत्येकाचे काम वाटणी तिथं केलेली असे आणि प्रत्येकाचं काम हे वेगवेगळं होतं. कोणी राज्यांचा पत्र व्यवहार, तर कोणी परराष्ट्र व्यवहार, कोणी आर्थिक व्यवहार, कोणी सामाजिक व्यवहार, कोणी शैक्षणिक व्यवहार, कोणी महसूल व्यवहार, कोणी टपाल खात्याचा, कोणी सामाजिक व्यवस्थेचा, असे वेगवेगळे खाते होते आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रशासन मंडळ म्हणजे मंत्री परिषद काम करीत असे असे कौटिल्य म्हणतो. 2 मिनिटं विद्यार्थी मित्रांनो. समजलं तुम्हाला? पुढे पहा. त्यानंतर गुप्त साम्राज्य आले आणि अधिक यानं कौटिल्यानं सांगितलेलं आहे यामध्ये जो सचिव असायचा, सचिव हा महत्वाची भूमिका पार पाडत असे. यामध्ये समजलं तुम्हाला? सचिव हा महत्वाची भूमिका. नंतर गुप्त साम्राज्य आहे. गुप्त साम्राज्याचं सुद्धा आपल्याला माहित आहे. आता भारतीय प्रशासनाची उत्क्रांती कशी होत गेली, तर पहिला मुद्दा पाहिला आपण भारतीय प्रशासनाच्या उत्क्रांतीमधला प्राचीन भारतीय कालखंड यातला गुप्त साम्राज्य पाहिलं आणि आपलं मौर्य साम्राज्य पाहिलं आणि गुप्त कालखंड सुद्धा असाच प्रकारचा आहे. यानंतर आपण मध्ययुगीन कालखंड पाहणार आहोत. याची जी पहा विद्यार्थी मित्रांनो, इथंच मी आजचं लेक्चर थांबवतो आणि हे सर्व आजचं लेक्चर आहे आणि येणारे जो काही कालखंड आहे भारतीय प्रशासनाच्या उत्क्रांतीबद्दल, मध्ययुगीन कालखंड, आधुनिक कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड याची सर्व PDF आपल्या ग्रुपवर पाठवतो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा टॉपिक आहे. नक्की तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि चांगलं यश मिळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.